श्री स्वामी समर्थ. मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या अशा प्रभावी सेवा आहेत की ज्या केल्यामुळे तुमचे बरेचसे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागणार आहेत, आर्थिक अडचणी तुमच्या कमी होणार आहेत, तुमचे जे दोष आहेत ते निवारण होणार आहेत आणि असे बरेचसे चांगले अनुभव तुम्हाला येणार आहेत. या सेवा आता मी तुम्हाला सांगणार आहे. महाशिवरात्र ही 2024 मध्ये 8 मार्चला आलेली आहे. या दिवशी माता पार्वती आणि महादेव यांचा शुभ विवाह झाला होता, म्हणून ही अत्यंत पवित्र आणि पावन अशी रात्र मानली जाते. या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, सकाळी लवकर उठून आपल्याला आपली सगळी नित्यकर्मे आटपून आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर स्नान करताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत किंवा गंगाजल घालायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. घरी किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये आपल्याला जाऊन विधिवत पूजा करायची आहे. अखंड ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला जल अभिषेक, पंचामृतने अभिषेक, उसाचा रस, मोहरीचं तेल अशा विविध वस्तूंनी आपल्याला या दिवशी अभिषेक करायचा आहे. त्यांना त्यांच्या आवडीची अशी सफेद फुलं, बेलपत्र, धोत्र्याचं फळ, फूल त्यांना अर्पण करायचं आहे. फळे अर्पण करायची आहेत, आरती करायची आहे, नैवेद्य करायचा आहे, त्यांना अर्पण करायचं आहे. आता दिवसभर आपण सेवा करायच्या आहेत, म्हणजे दिवसभर आपल्याला जसं वेळ भेटेल आपल्याला तशा या सेवा करायच्या आहेत. तर महाशिवरात्रीला बघा आपण काय काय करू शकतो. तर महाशिवरात्रीला आपण 1 दिवसीय शिवलीला अमृत या ग्रंथाचं आपण पठण करू शकतो. 2 ते 2.5 तास तुम्हाला लागतील. शक्यतो काय करायचं आहे तर एकाच बैठकीत आपल्याला करायचं आहे. पण ज्यांना एकाच बैठकीत शक्य नाही आहे त्यांनी थोडासा गॅप घेतला तरीही चालेल, पण अगदी जास्त नको, जरा 10-15 मिनिटाचा गॅप घ्यायचा आहे. पण तरीही शक्यतो एकाच बैठकीत शिवलीला अमृतचा एक पाठ तुम्हाला ह्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. आणि अगदीच ज्यांना एक पाठ करणं शक्य नाही त्यांनी 11वा अध्याय शिवलीला अमृतचा 11वा अध्यायचं पठण आपल्याला नक्कीच करायचं आहे. 11वा अध्यायाचं पठण केल्यामुळे पूर्ण शिवलीला अमृत केल्याचं फळ आपल्याला मिळतं असं मानलं जातं. त्याशिवाय आपल्याला काय करायचं आहे तर बघा, रुद्र अभिषेक करायचा आहे. रुद्र अभिषेक करायला 2 तास लागतो. तर आपण रुद्र अभिषेक केल्यानंतर आपल्याला बघा ओम नमः शिवाय आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्र यांचा एक माळ आपल्याला जप करायचा आहे. म्हणजे 108 वेळा या मंत्रांचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. हे स्तोत्र म्हटल्यामुळे काय होतं बघा, आपले जे 7 जन्माची जी पापं असतात ती नाहीशी होतात असं म्हटलं जातं. त्याशिवाय आपल्याला काय सेवा करता येणार आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी बघा शिव अष्टोत्तर नामावली आपल्याला म्हणायची आहे. हे नामावली म्हणताना आपल्याला काय करायचं तर बघा एक बेलपत्र आहे ते शिवपिंडीवरती आपल्याला अर्पण करायचं आहे. म्हणजे 108 बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत. तर बघा आता ज्यांना 108 बेलपत्र शिवपिंडीवरती अर्पण करायला जमली नाही किंवा जमणार नाही त्यांनी 1 बेलपत्र आपल्या हातात घ्यायचं आहे. शिव अष्टोत्तर नामावली म्हणजे 108 वेळा भगवान शंकर महादेवांची आपल्याला नावं घ्यायची आहेत आणि ते बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर शिवस्तुती आपल्याला म्हणायची आहे. शिवस्तुती म्हणायची आहे. अशा प्रकारे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी या छोट्या ज्या सेवा आहेत या तुम्हाला करायच्या आहेत. या सेवा तुम्ही दिवसभर कधीही करू शकता. 12 वाजेच्या अगोदर तुम्हाला या सेवा करायच्या आहेत किंवा अगदी
थोडासा गॅप घेऊन तुम्ही या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.